या रेमेडीचे ॲडव्हर्स इफेक्ट सुद्धा तुम्हाला किंवा साईड इफेक्ट सुद्धा बघायला मिळू शकतो. कलर पॅटर्न शेप्स फर्निचर किंवा आजकाल जे तुम्ही रील्स म्हणता की जागोजागी खडे मीठ भरून ठेवा, हे सगळे बॅलन्सर्स आहेत. तुम्ही त्याचा बॅलन्सर्सचा वापर केव्हा करू शकता, जेव्हा मूळ वास्तू जी आहे ती तुमची वास्तू सुसंगत आहे, बर फॉर्म करेक्ट आहे. फॉर्म करेक्शनला फ्लॅट्समध्ये स्कोप नसतो. बर जर तुमचं जमिनीवरचं घर असेल, तिथे जे काही आहे फॉर्म करेक्शनमध्ये येणाऱ्या गोष्टी, खिडकी बनवणे, खिडकी तोडणे, एखादी भिंत काढणे, हे जिथे आहे, जिथच्या तिथे सगळं आहे ना, त्याच्यानंतर हा रोल येतो की तुम्ही कुठे मूव्ह करताय सोफा, तुम्ही वॉलला वॉलपेपर कुठला लावताय, घरात झाडं कोणची असावी इंडोर प्लांट्समध्ये, किंवा तुम्ही जागोजागी ते मीठ भरून ठेवताय का. हां नुसतं भरलेलं मीठ, त्याच्यात लवंगा आणि भीमसेनी कापूर म्हणजे वास्तू रेमेडी नाही. नाही त्यांनी उपयोग होत नाही. ते हेल्प करतं, बरं. एनर्जी क्लिन्झिंगला निश्चित हेल्प करतं, पण रेमेडी तुमच्यावर हे वास्तुदोष जो आहे तो कमी करतं. आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघता तर फॉलो करा आणि पूर्ण पॉडकास्ट बघायचा असेल तर आमचा कॉस्मोस्टार मीडिया यूट्यूब चॅनलवर नक्की बघा.